फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि बघा मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला बाही डिझाईन जर बनवायची असेल ना तर कशी बनवावी सुचत नाही आणि खरं तर कस्टमरला पण प्रश्न पडतो की बाही डिझाईन कशी बनवावी, ती ब्लाउजला छान दिसेल का नाही वगैरे असे बरेचसे प्रश्न। सो त्यामुळे आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे। मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कसे स्टिच करावे हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून मी म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक, चला मग आता आपण स्टार्ट करूयात। चला तर मग आता सगळ्यात आधी आपण बाहीची कटिंग करायला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग ब्लाउजचा कपडा आहे, अस्तर सुद्धा आहे आणि त्यानंतर इथे पेपरवर कटिंग केलेली बाही आहे। तर सगळ्यात आधी आता ही पेपरवर कटिंग केलेली जी काही बाही आहे तर त्याचं मेजरमेंट कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाही डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची घडी आपण इथे घेतलेली होती 8, 1 इंच कमी झालं म्हणजे किती झालं 7 झालं। त्यानंतर बाही लांबी अधिक पाऊण इंच मार्जिन घ्यायचं होतं, तर 9.5 मार्किंग केलेली आहे आपण इथे बघा, कारण की 9 बाही लांबी होती। आणि त्यानंतर आता ही बाही लांबी जास्त आहे म्हणजे कोपऱ्यापर्यंत आहे जवळजवळ, तर याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपण 3 इंच घेतली होती। तर बाही लांबीनुसार कॅप हाईट किती घ्यावी तर याचा चार्ट ऑलरेडी मी टाकलेला आहे। सो जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर बघा आता त्यानंतर आपला जे काही काट आहे तर तो मोजूयात, तर तो जवळजवळ 5 येतोय। तर मग आता इथे 5 ला मार्किंग करून घेऊयात आपण। हा जो काही पेपर आहे ना तिथे म्हणजे वरच्या पार्टची आपल्याला मार्किंग आणि कटिंग करणं सोपं जावं यासाठी। तर बघा मग इथे मी या पेपरवर जी काही काठाची मार्किंग आहे तर तुमचा काठ छोटा असेल, यापेक्षा मोठाही असेल किंवा यापेक्षा छोटाही असेल, जसं असेल त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करायची। बघा मी इथे 5 इंचाला मार्किंग केली, तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला पण करते, म्हणजे आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको खास यासाठी। आणि यानंतर बघा एक लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊयात। ठीक आहे, आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर तेवढा आपला काट आहे तर तिथून आता आपल्याला इथे कट करून ते सेपरेट करायचं आहे, कारण की इथे काट सुद्धा आपल्याला सेपरेटच करावा लागणार आहे। तर बघा इथे मॅचिंग अस्तर सुद्धा आपण घेतलेलं आहे बाहीसाठी। ठीक आहे, तर एकदा मी म्हटल्याप्रमाणे आपण जो काही काटाचा पार्ट आहे तर तेवढा कट करून घेऊयात, म्हणजे पुढचे मार्किंग करणं आपल्याला सोपं जावं। तर बघा मग मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। आणि बघा मग हे कटिंग झाल्यानंतर हा जो काही वरचा पार्ट आहे तर तो आपल्याला एक्स्ट्राचा घ्यायचा आहे ऍक्च्युली। तर तो कसा घ्यायचा ते बघू, त्याआधी बघा हा खालचा काठाचा जो काही पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे अस्तर ही लागणारच आहे, तर मग त्याची मार्किंग करून घेऊयात ह्या पद्धतीने आणि ते कटिंग करूयात। आणि हे कटिंग झाल्यानंतर जो काही वरचा पार्ट आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा मार्किंग करून झाली आणि इथे मी कट करते। लक्षात राहू द्या डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही बाहीचे इथे सोबतच आपलं कटिंग होत आहे। तर बघा इथूनही मी कट केलं आणि त्यानंतर इकडनं सुद्धा। ठीक आहे, आता हा आपला काठाचा म्हणजे बाहीचा खालचा पार्ट कटिंग करून परफेक्ट असा रेडी झालेला आहे। त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपला वरचा पार्ट कट करायचा आहे, त्यासाठी इथे ऍक्च्युली ना आता आपल्याला 4 पदरी घडी लागणार आहे, म्हणजे डबल फोल्ड ऑलरेडी केलेला आहे, पुन्हा एकदा फोल्ड केलं बघा आणि ते 4 पदरी झालेलं आहे। आणि बंद बाजूच्या साईडने आता आपल्याला बाही ठेवायची आहे, म्हणजे जी बाही लांबी आहे ती। तर इथून मी आधी 5 इंचाला मार्किंग करून घेते, कारण 5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। तुमच्याकडे जर अजून ब्लाउज पीस असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे एवढाच आहे त्यामुळे मग मी इथे 5 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्यानंतर 5च्या अलीकडे ह्या पद्धतीने वरचा बाहीचा पार्ट ठेवून आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, एवढं झालेलं आहे। आता यानंतर 5ची मार्किंग तिकडनं केली, एक लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आपला परफेक्ट पफ येण्यासाठी। तर बघा तुम्ही इथे 2-1.5 इंच तुम्हाला जेवढा एक्स्ट्रा हवा आहे तेवढं घेऊ शकतात, तर मी इथे 2 इंच फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे। आणि या पद्धतीने कर्व बघा आपल्याला इथे मॅच करायचा आहे इथून इथपर्यंत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपली ही बाहीची म्हणजे जे काही वरचा पार्ट होता ना तर त्याची मार्किंग परफेक्ट अशी करून झालेली आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे। मी पुन्हा सांगते 4 पदरी आपला
इथे हे अस्तर घेतलेलं होतं आपण आणि 5 इंच सेंटर पासून मार्किंग केलेली आहे. आणि बघा आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, इथपर्यंत. आणि यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला हे ठेवून ब्लाउज पीस सुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आता काठ कट करून आपण सेपरेट करून घेऊयात, म्हणजे मग वरचं बाकीचं कटिंग करणं आपल्याला सोपं जावं यासाठी. तर बघा मी काठ इथे ठेवलंय, म्हणजे काठासाठीचा जो काही अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि थोडंसं एक्स्ट्राच मार्जिन ठेवून ऍक्च्युली आपण इथे कटिंग करून घेऊयात, म्हणजे नंतर कमी वगैरे पडायला नको. एक्स्ट्रा झालं तर आपण कट करू शकतो यासाठी. ठीक आहे, तर काठ कट करून सेपरेट केलं. त्यानंतर बघा याची सुद्धा आता 4 पदरीच घडी घालायची आहे आपल्याला. त्यावर बरोबर हा पार्ट ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा आता थोडंसं किंचित एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर खालच्या साईडने कट करून सेपरेट करायचे आहे, कारण की आपण दोन्ही पण स्लीव्स इथे सोबतच कटिंग करत आहोत. तर बघा ब्लाउज पीसचं एक्स्ट्राचं म्हणजे खालचा कट केलेला आहे, सेम त्याच पद्धतीने अस्तरचं सुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे दोन्ही स्लीव्स व्यवस्थित कट होतील, कारण की आपण 4 पदरी घडी घालून ते सोबतच कटिंग केलेले आहे. ठीक आहे, तर बघा मग इथे दोन्ही पण बाही आपल्या म्हणजे दोन्ही साईडच्या रेडी झालेल्या आहे, काठ पण आणि ते पण. तर अशा पद्धतीने परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग इथे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना तर ते एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे. तर त्याआधी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही स्लीव्ज आपल्या इथे सोबतच कटिंग आहे, तर एक साईडला ठेवून देते. आता लगेच आपल्याला हे काठ तर लागणार नाहीये, त्यामुळे मग मी तो साईडला ठेवते, अस्तर आणि काठ दोन्ही पण. आणि जो काही वरचा पार्ट आहे ना तर त्याचा एक पार्ट आता घेणार आहे, म्हणजे एका साईडची बाही आधी सगळ्यात आधी आपण करूयात आणि त्यानंतर दुसऱ्या साईडची. तर बघा इथे म्हणजे ते मार्किंग आहे ना तिथे छोटा कट केला, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठून आपलं एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मग डिझाईन बनवायला सुद्धा ते इझी जावं यासाठी. ठीक आहे, तर बघा मग या पद्धतीने अस्तरची बाही आपण मेन फॅब्रिक मध्ये ठेवून घेतली, म्हणजे मग आपलं पण कन्फ्युजन व्हायला नको यासाठी. दोन्ही पण स्लीव्स आता एक साईडला ठेवून घेते आणि बघा या पद्धतीने आपल्याला बाही कडेकडेने आहे तशी जोडून घ्यायची आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो हा तुम्ही लक्षात राहू द्या. त्यानंतर बघा इथून सुद्धा कडेकडेने व्यवस्थित करायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण कसं जोडतो यावरच आपलं पुढचं फिनिशिंग फिटिंग वगैरे सगळं डिपेंड असतं, सो यासाठी. ठीक आहे, तर बघा मग इथपर्यंत जोडून झालेलं आहे. आणि आता हे जोडून झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर ते कटिंग करून घेऊयात. कटिंग करताना बाहीचा शेप कुठेही चेंज वगैरे होणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपण इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंग सहित ऍक्च्युली आपण इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट अशी बाहीचा वरचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. आता यानंतर काय करायचं बघा, तर बघा इथे थोडंसं किंचित खाली पण एक्स्ट्रा होतं ना तर ते पण मी इथे कट केलेलं आहे. ठीक आहे, आणि आता जी काही आपण 5-5 इंचाची मार्किंग केलेली होती म्हणजे कट मारलेला होता बघा, तर त्या कटची मार्किंग वरच्या साईडला इथे करून घ्यायची आहे ब्लाउज पीसवर. ठीक आहे, आणि आता जिथे मार्किंग आहे तिथून आपल्याला या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टीप टाकून घ्यायची आहे बघा. तर छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहे, मोठ्या टाकण्याची गरज नाहीये, कारण की पफ व्यवस्थित येणं जास्त गरजेचं आहे. आणि ही जी काही बाही आहे ना तर ऍक्च्युली ही जस्ट खूप खूप ट्रेंडिंग आहे आताची, आणि नक्कीच याच्यामुळे आपल्या पैठणी साडीला खूप सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. तर बघा मग व्यवस्थित मी इथे प्लेट्स छोट्या छोट्या टाकत टीप टाकलेली आहे. आता यानंतर काय करायचं, हा काठ इथे लावून बघूयात आपण, म्हणजे की आपल्याला कमी तर नाही पडत आहे ना, कमी तर पडत नाहीये पण त्या एक्स्ट्रा आहे. तर मला असं वाटतं की इकडनं आणि इकडनं अशी अजून एक प्लेट्स टाकली तरी सुद्धा ते व्यवस्थित होईल. तर म्हणून मग मी इथे अजून बघा छोट्या छोट्या 2 टाकू शकतात किंवा एक प्लेट्स टाकली तरी सुद्धा चालेल, फक्त ती आता आधीच्या प्लेट्सला मॅच होणं जास्त गरजेचं आहे. तर बघा मग मी इथून एक प्लेट्स टाकून घेतलेली आहे आणि बाकीची टीप मारली आणि इथे एंडिंगला सुद्धा म्हणजे दोन्ही साईडला एक एक टाकून घेतलेली आहे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला बाही पुरेल. ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकल्यानंतर त्याच प्लेट्स वरच्या साईडला सुद्धा सेट करत करत आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे, तर व्यवस्थित काळजीपूर्वक करायचा आहे. बघा
इथे बघा व्यवस्थित थोडं 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 पकडायचं आहे. प्लेट्स तिरक्या वगैरे जाऊन देऊ नका, कारण की त्यावरच आपली फिनिशिंग डिपेंड आहे. जर का प्लेट्स वर खाली वर गेल्या तर तिरक्या तुरक्या तर सगळी फिनिशिंग बिघडेल आणि आपल्याला जशी बाही पाहिजे आहे तशी ती तयार होणार नाही. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मग इथे ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, हे ह्या पद्धतीने बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित खालच्या आणि वरच्या सगळ्या प्लेट सेट झालेल्या आहे. कडेचं थोडंफार काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर आता काठ सुद्धा सेंटर पासून कट करून सेपरेट करून घेऊयात. आणि आता काठ आपल्याला तिथे लावायचा आहे, तर काठाला सोबत अस्तर सुद्धा लावायचं आहे. तर बघा एक पार्टचा अस्तर मी इथे घेतलेला आहे आणि हे जोडून बघते की व्यवस्थित पुरतंय की नाही. तर थोडाफार किंचित ना जो काही काठ आहे ना तर त्याचा पार्ट एक्स्ट्रा आहे. ऍक्च्युली तो आपण एक्स्ट्राच कट केलेला होता. तुम्हाला माहित असेल कटिंगच्या वेळेस मी सांगितलंच होतं की थोडंसं एक्स्ट्राचं कट करू, म्हणजे जर जास्त झालं तर आपण कटिंग करू शकू, पण जर कमी पडलं तर काय करणार. सो त्यामुळे ठीक आहे. आता सगळ्यात आधी बघा सेंटरची मार्किंग करून घेतली, म्हणजे काठ लावून आपल्याला सोपं जाईल बरोबर मध्यभागी. आतल्या साईडने पण केलं आणि बाहेरच्या साईडने पण केलं. ठीक आहे, आता बघा हा जो काही काठ आहे ना तर त्याचं मी बऱ्यापैकी कट करते. एक्स्ट्राचं जे होतं ते फक्त पाव इंच एवढंच ठेवलेलं आहे, कारण पाव इंच एवढंच मार्जिन ठेवून आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा हे जोडण्यासाठीच्या 2-3 पद्धती आहे, पण आता प्रॉपर फिनिशिंग सहित कसं जोडावं तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण बऱ्याचदा आपण सरळ सरळ टिपा टाकतो ना, आतल्या साईडने फिनिशिंग येतच नाही. तर बघा मध्ये तो पार्ट ठेवलेला आहे, त्यानंतर खाली अस्तर आणि एक म्हणजे खाली वरती एक साईडने अस्तरचा पार्ट ठेवला आणि एक साईडने काठाचा ठेवलेला आहे. सेंटरला एक पिन लावली आणि मध्यभागी आपला तो पार्ट घेतलेला आहे बघा. आणि आता व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप टाकून घ्यायची आहे. बघा मग मी व्यवस्थित पकडलेला आहे. आणि मेन म्हणजे ही टीप टाकताना आता प्लेट्स आपल्या कुठेही फोल्ड वगैरे होणार नाही, तर याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, बघा एकदम प्रॉपर असं एकसारखं. ओके, तर बघा आता ही टीप टाकून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला आता हे सरळ करायचं आहे. बघा तुमच्या लक्षात येईल की अस्तरची बाहीचा काठ म्हणजे काठाला जे घेतलेलं होतं ते आणि आपला काठ यामध्ये वरचा पार्ट एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लागला गेलेला आहे. तिथून कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. आता हे या पद्धतीने ते दाबटीप दिली, फिनिशिंग ऍक्च्युली खूप सुंदर आली. यानंतर आता अस्तराने जो काही म्हणजे काठाचा अस्तर ते जे आहे ना तर ते पण एकमेकाला जोडलं नाही, त्यासाठी या पद्धतीने जोडायचं, म्हणजे ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित येईल. तर आतला म्हणजे वरचा जो काही प्लेट्सचा पार्ट होता तर तो ज्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फोल्ड करायचा आहे. किती एक्स्ट्राचा आहे तिथे व्यवस्थित मी मार्किंग करून घेते, म्हणजे ते तिरकं जायला नको. बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आणि मग आता आपल्याला दोन्ही पण काठासाठीचं अस्तर आणि काठ एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. तर आता हे जोडताना आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन सफिशियंट आहे. जास्त मार्जिन पकडायची इथे काही तशी मला गरज वाटत नाहीये. तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपण इथे टीप टाकून घेऊयात. आणि मार्किंग तर केलीच होती, तिरकं वगैरे जायला नको यासाठी. ठीक आहे, आता हे जोडून झाल्यानंतर थोडंफार एक्स्ट्राचं जर असेल तर तुम्ही इथे कट करू शकता. त्यानंतर अलगत अलगत आपल्याला हे बाहेर ओढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून द्यायचे आहे. आणि आता महत्वाचं म्हणजे खालच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपण कसंही गडबडीत केलं तर त्याची फिनिशिंग पूर्ण बिघडते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, तर बघा मग मी इथपर्यंत पकडलेलं आहे आणि दाबटीप देत आहे, ते सुद्धा एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक. ठीक आहे, तर तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. यानंतर बघा इथे कडेने टीप टाकून आता काठ आणि अस्तर आपण एकमेकाला जोडून घेऊयात. आणि महत्वाचं म्हणजे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मी इथे टीप टाकून घेते. आणि ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा काठ आहे आपला तर तो आपण इथे कट करून घेऊयात, म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी झालेली आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत झालेलं आहे. एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल एकदम प्रॉपर. मेन म्हणजे अतिशय सावकाश मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून ट्रेंडिंग अशी बाही सहज बनवता यावी यासाठी. सो त्याचबरोबर बघा आता खालच्या साईडला आपण एक लेस लावणार आहोत. तर इथे मी बघा ही रेडीमेड पायपिंगची जी काही हँगिंगची लेस आहे
तर ती लावणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण या हँगिंगच्या लेसमुळे ना खरं तर आपल्या ब्लाऊजला आणि या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे. आणि आता सध्या याचं खूप ट्रेंड सुद्धा चालू आहे. सो तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करून बघू शकता. सो करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे. सो चला मग आता आपण ही जी काही पायपिंगची लेस आहे तर ती इथे लावून घेऊयात. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप टाकायची आहे. तर शक्यतो अशी लेस लावताना सिंगल फूट यूज करायचं, जेणेकरून आपले हे पाईप मनी फुटण्याचे चान्सेस नसतात आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही हँगिंगची लेस लागली जावी यासाठी. तर बघा इथे मी कट केलेला आहे, म्हणजे पूर्ण काटोकट लावायचं नाहीये कारण की काही फिटिंग मध्ये जाणार आहे. सो त्यामुळे आता एक साईडने टीप टाकल्यानंतर अतिशय सावकाश आता वरच्या साईडला सुद्धा आपण टीप टाकूयात, म्हणजे डबल टीप दिल्याने ही लेस आपली तरंगणार नाही, प्रॉपर फिनिशिंग सहित लागली सुद्धा जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लवकर खराब सुद्धा व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा मग किती सुंदर असं लुक आलेला आहे खरं तर ह्या हँगिंगच्या लेसमुळे. सो सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडची सुद्धा बाही इथे रेडी करून घेऊयात. जिथे काठ आणि वरचा प्लेटचा वाट जॉईंट आहे तिथे सुद्धा तुम्ही लेस लावू शकतात जर तुम्हाला लावायची असेल तर. तर बघा मग किती सुंदर अशी परफेक्ट ट्रेंडिंग बाही आपली रेडी झालेली आहे. आणि ना आपण एक्स्ट्रा वरती घेतलं होतं त्यामुळे खरं तर याचा पफ सुद्धा खूप सुंदर येणार आहे. सो जवळून एकदा लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर प्लेट्स एकदम व्यवस्थित लागले गेलेले आहे, काठ वगैरे सगळंच. त्याचबरोबर हँगिंगची आपली ही जी काही लेस लावलेली आहे ती सुद्धा. आणि खरं तर ना या हँगिंगच्या लेसमुळे आपल्या या बाही डिझाईनला खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. सो अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही बाही लावल्यानंतर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर दाखवेल, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याला फुगा वगैरे कसा येतो आणि कसं नाही ते. सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. लुक सुद्धा खूप छान आलं, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा. सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर अशी लुक येईल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.